अहिल्यानगरमधील कुस्तीचा वाद काही संपत नाहीये। रोहित पवारांनी आयोजित केलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्तीला मान्यता नसल्याचा आरोप करण्यात आलाय। कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष संदीप भोंडवे यांनी हा आरोप केला। राज्यातील दोन कुस्ती संघाचा वाद हा आता चव्हाट्यावर आलाय। दरम्यान महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या वादाचा फटका हा पैलवानांना बसताना दिसतोय। आम्ही कर्जत जामखेडकरांच्या वतीने तिथं विनंती केली परिषदेला की मार्च अखेरपर्यंत तुम्हाला परत एकदा महाराष्ट्र केसरी स्पर्धा घ्यायची असेल तर कर्जत जामखेडकर हे तयार आहेत। ती विनंती आम्ही त्यांना केलेली आहे। उद्या काही त्यांचे जे मान्यवर आहेत, काही माजी महाराष्ट्र केसरी आहेत, काही पैलवान आहेत, काही तिथं पैलवानांना शिकवणारे काही प्रमुख लोक आहेत, ते तिथं भेटण्यासाठी येत आहेत। ते आल्यानंतर आम्ही त्यांच्याशी चर्चा करून पुढे कसं जायचं हे आम्ही त्या ठिकाणी बघणार आहोत। रोहित पवारांनी आणि महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेने घोषित केलेली आहे। मी अत्यंत जाणीवपूर्वक आपण सांगू इच्छितो की त्या स्पर्धेतला एकही विजेता कुस्तीगीर राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरती सहभागी होणार नाही आहे आणि शासनाची त्याला कोणतीच मान्यता आणि कोणताच फायदा शासन त्याला होणार नाही आहे। 2024मध्ये महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेकडनं एकही राज्य स्पर्धा झाली नाही, त्यांचा एकही खेळाडू राष्ट्रीय स्पर्धेमध्ये खेळला नाही। भारतीय संघाची महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेला मान्यता नाही आहे।